थोडं असं येऊन पकडल. अरे हॉरर मूवी आवडतात आणि रात्री घाबरली काल. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम ऑल ऑफ यू टू अवर न्यू ब्लॉग. तर जस्ट फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडत आहे खूप दिवसांनी. ॲक्च्युली 7-8 दिवस खूप ऊन पडलेला आणि आज खूप मस्त पाऊस पडत आहे आणि खूप दिवसांनी पाऊस पडत आहे. आणि आत्ता जस्ट स्वप्नाली घेऊन आलेले आहे रसगुल्ले आणि स्वप्नालीने आजची रेसिपी बनवलेली आहे. मस्त असे रसगुल्ले स्पॉन्जी झालेले आहेत. खूप टेस्टी रहा नहीं जाता. खूप टेस्टी झालेले आहेत. एकदम खाल्ला ना त्यामुळे घास बसला. खूप टेस्टी झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी आहे ती चेकआउट करू शकता आपल्या चॅनलवरती सोरोस किचनवर. आजचा आमचा प्लॅन आहे मूवीचा. तर आज खूप दिवसाने आम्ही मूवी बघायला जाणार आहोत. तर कुठली मूवी बघायला जाणार आहोत? तर स्त्री 2 बघायला जाणार आहोत. आणि स्त्री 1 आहे ही स्वप्नालीने कालच बघितली. ॲक्च्युली मी स्त्री 1 खूप आधी बघितली, जेव्हा रिलीज झाली होती तेव्हाच बघितली होती. तर आता स्त्री 1 जेव्हा हिने बघितली काल रात्री तेव्हा ही खूप घाबरली होती. स्त्री 1 बघितली तेव्हा मला ॲक्च्युली नाही ही मला उठवत होती, एवढी घाबरली होती. तर हिने स्त्री 1 काल बघितलेली आहे. आज हो खोटी बोल नको. तर आज आम्ही जाणार आहोत स्त्री 2 बघायला. तर ब्लॉगमध्ये अशीच मजा मस्ती होत राहील. तर लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये बनून राहा. तो गाईज, आता आम्ही आलेलो डीमार्टमध्ये. थोडीशी आम्हाला किचनची वगैरे शॉपिंग करायची आहे. तर रेसिपीसाठी थोडा सामान लागणार आहे. तर त्यासाठी आता डीमार्टमध्ये आलो. स्वप्नाली सगळं सामान घेत आहे. ही चांगली ही. तर गाईज, आमची तेलाची बॉटल आहे ती खराब झाली, त्यामुळे आता तेलाची बॉटल आम्ही एवढा सगळं सामान घेतलेलं आहे. धक हो रहा है. ही मग कसला भांडी वगैरे बघतो. त्या सँडविचचा घेतेस? सँडविच मेकर घे पाहिजे असेल तर आपण रेसिपी बनवू. आहे ना आमच्याकडे तसा आहे. आणि इलेक्ट्रिक आहे. गणपती आले त्यामुळे खूपच गर्दी आलेली आहे. तुम्ही पाठी बघू शकता. फुल डीमार्ट भरलेलं आहे आणि डीमार्टमध्ये सामान पण खूप आणलेलं आहे. खूप सामान आणलेलं आहे. स्वप्नाली चेक करत आहे. मला तिने रील पाठवली होती. आम्ही थोडेसे सीड्स वगैरे घेतलेले आहेत तर ती चेक करत आहे. आम्ही ऑलरेडी घेतलेले आहेत, बास्केटमध्ये आहेत आमच्या. 1 hour later. तर गाईज, हा आमचा जो स्पॉट आहे ना पूर्ण फेवरेट स्पॉट आहे. इथून आम्ही खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत. आमच्या किचनच्या रेसिपीसाठी लागणाऱ्या खूप वस्तू घेतलेल्या आहेत. आणि इथे खूप नवीनच राहतं नसतं. आणि ही दरवेळेला आली ना का इथे येते बघायला. दरवेळेला नवीन आलेला असतो काय ना काय. आता हा कप आलेला आहे नवीन. हा आपण घेतलेला आधी. आणि हा आता नवीन आलेला आहे. दरवेळेला नवीन आयटम येत असतात. बघू शकता तुम्ही. मी हा पण घेतलाय पण अजून यूजच नाही केला, कारण की आता पाऊस पडायला लागला आणि आईस्क्रीम वगैरेची रेसिपी अजून काय केली नाही. कोणतरी हरवले कोणतरी. सो गाईज, आम्हाला जे वस्तू हव्या होत्या त्या आम्ही घेतल्यात आणि आम्ही निघत आहोत, कारण की आम्हाला जायचं आहे मूवीला. आणि तुम्ही पाठी बघू शकता किती गर्दी आहे. ही गर्दी बघून असं वाटतं की डीमार्टवाले फ्रीमध्ये सामान देतात की काय असं वाटतं गर्दी बघून. चीटिंग करता है तू. तिथे गर्दी तर काही जिथे गर्दी एवढी आहे ना, गजब बेइज्जती है. सगळ्यांना फ्रीमध्येच डीमार्ट सामान देतो. असं काय सामान डीमार्ट फ्रीमध्येच सामान. आणि इथनी थोडासा सामान घ्यायचं आणि थोडा भरपूर सामान घेतलं. आता ही आम्हाला सामान घ्यायचं होतं थोडासा, सीड्स घ्यायला आणि थोडासा सामान रेसिपीसाठी. आणि हिने एक उचलून पूर्ण कॅरेट भरला आहे. अजून असे खूप सीड्स आहेत. सो गाईज, पाठीमागे एवढा पाऊस पडत आहे आणि हिने मला सॉफ्टी घ्यायला लावली आणि हिने स्वतःने पण सॉफ्टी घेतलेली आहे. तर डीमार्टला खूप गर्दी आहे. ॲक्च्युली मला कधी प्रश्न पडतो की डीमार्ट की रिलायन्स मार्ट, कारण की रिलायन्स मार्टला गर्दी खूप कमी असते पण रेटचा मला माहीत नाही. कारण की रिलायन्स मार्टमध्ये आपण कमी जातो, म्हणजे जातच नाही. नागोठण्याला तिथे जातो. तर एक व्हिडिओ करूया रिलायन्स मार्टवरचे डीमार्ट. पडतोय सगळं. ह्या डीमार्टला आलो की सॉफ्टी नक्कीच घेते. आणि तिकडचा पलसपाचा डीमार्टला
गेलो की पिझ्झा हां पिझ्झा तर 100% आहे. तुम्ही ट्राय केला की नाही माहीत नाही, पण खूप टेस्टी असतो पिझ्झा. खरंच खूप टेस्टी असतो. तुम्ही ट्राय केलात की नाही? व्हेज पिझ्झा भेटतात 4-5 व्हरायटीज आहेत. 100-150 रुपयामध्ये बस. खूप टेस्टी असतो. तर काय इथे समोरच मस्त सगळं गणपतीचं डेकोरेशन सामान आहे. गणपती मूर्ती आहे, नंतर हार वगैरे सगळं आहे इथे समोर. जर काय प्लॅन असेल तुमचा इथला डीमार्टला कधी आलेत फुलांची वगैरे शॉपिंग करायचं तर इथनं करू शकता. डेकोरेशनसुद्धा आहे इथे, सामान आहे असा, मूर्ती पण आहेत. तर काय करायचं असेल तर आपल्या डीमार्टच्या समोरच आहे सगळं. आत्ताच मी बघितलं जस्ट, कारण की पहिले मी गाडी इथेच पार्क करायचो. तर आता इथेच पेंडॉल लागलेला आहे, इथे सगळं सामान आहे आणि आम्ही आता गाडी इथे पार्क केलेलं आहे. तर टेन्शन नसतो काय पार्किंगचा, कधी पण पार्किंग भेटते. तर आता आम्ही थोड्याच वेळात निघू मूवीसाठी. सो गाईज आता आम्ही आलो मूवीला. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो ओरियनमध्ये, बट तिकडे आम्ही कालच तिकीट बुक केलेत. तिकडे आम्हाला सीट जे आहेत ते खाली भेटत होते, त्यामुळे आम्ही आता प्लॅन केले इथे पनवेलमध्येच दुसरा मिराज तिथे आलो आहे. छान आहे थिएटर, म्हणजे ओके आहे. थोड्याच वेळात मूवी चालू आहे. स्वप्नाली त्या मूवीमध्ये मानतोड आहे, मानतोड असं मानतोड पण येतं. हो मानतोड आहे म्हणजे काय माहिती काय अरे मानतोड आहे, मानतोड काय बोलतात आपला सरकट्या तसं येईल असं पकड तुला येऊन असं पकडल येऊन भूत भूत आहे ना मानतोड असं येऊन पकडल. हो बघू थोडाच मूवी चालू नाही झाले अजून, मूवी चालू झाली ना की समजेल. बघूया. हो हॉरर मूवी आवडतात आणि रात्री घाबरली काल स्त्री 1लाच, स्त्री पार्ट 1लाच घाबरली. ओके चला तर बघूया मूवी चालू झालं. आली कॉमेडी इंटरवल झालेला आहे आणि इंटरवलपर्यंत मूवी आहे ना हॉरर कमी आणि कॉमेडी फुल कॉमेडी आहे. फुल कॉमेडी आणि क्लास मूवी आहे. एकदम हॉरर कॉमेडी म्हणजे एकदम क्लास दाखवलेली आहे. खूप मजा आली बघून. अख्खा थिएटर असं होतं, लिटरली अख्खं थिएटर असतं. ही मला गप बसवते पण गप बसू शकत नाही, इतकी हॉरर कॉमेडी आहे ना. खूप भारी मूवी आहे आत्तापर्यंत तरी, खूप मस्त आहे. मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही शॉर्ट्स, कारण की कॉपीराईट वगैरे बसतो, त्यामुळे फुल थिएटर असतोय. सो गाईज मूवी बघून झाली आणि खूप जोराचा पाऊस लागला, त्यामुळे आता आम्ही तसेच निघालो. भाजी वगैरे घेतली ज्या रेसिपीसाठी, उद्या रेसिपी परत शूट करायची तर रेसिपीसाठी भाजी घेतली. आता मूवीबद्दल जे काय ते तुम्हाला मी घरी गेल्यावर सांगेन, कारण की ते खूप पाऊस पडतोय. हे सगळं घरी घेऊन जातो आणि घरी गेल्यानंतर आपण बोलूया मूवीबद्दल. सो गाईज आम्ही जस्ट आता घरी आलेलो आहोत. ॲक्च्युली तिकडे थिएटरच्या बाहेर खूप पाऊस पडतो, तुम्ही पाठीमध्ये बघू शकता. खूप पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे मी तिकडे काय तुमच्याशी बोललो नाही, डायरेक्ट इथं आलो. तर मी स्वप्नाली मूवी कशी वाटली सांग? हॉरर कमी आणि कॉमेडी जास्त. हां मला वाटलं स्वप्नाली घाबरेल, कारण की आम्ही स्त्री 1 मूवी जी आहे ती हॉरर आहे ॲज कम्पेअर टू स्त्री 2, पण स्त्री 2 मध्ये फुल कॉमेडी आहे. तर तुम्हाला असं कंटाळा येणार नाही. खूप म्हणजे बोलतात ना हॉरर. इंटरवलच्या आधी तर खूपच कॉमेडी आहे, इंटरवल नंतर थोडा कमी आहे कॉमेडी, बट तुम्हाला असं वाटणारच नाही की हॉरर मूवी तुम्ही बघताय. बट मजा खूप येणार आहे मूवीमध्ये, पण हॉरर नाही आहे एवढं सांगून ठेवतो, कारण की हॉरर सीनमध्ये पण तुम्ही हसतच राहा. हॉरर सीन एक्स्ट्रीम लेवलची कॉमेडी केलेली आहे. तर काहीच आता याच्या पुढे काय ब्लॉग होणार नाही, आता कुठे आम्ही जाणार पण नाही, खूप पाऊस पडत आहे. आय होप सो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड
सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गाईस परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.